नमस्ते बालमित्रांनो, मी कुटे परिघा, गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रायमरी स्कूल संगमनेर. बालमित्रांनो, मागील धड्यामध्ये आपण शिकलो आहोत की शिवराय आणि संभाजी राजे औरंगजेब बादशाहच्या कैदेतून सुटून सुखरूप स्वराज्यात पोहोचलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण गड आला पण सिंह गेला हा 14वा धडा शिकणार आहोत. जिजाऊ माँसाहेबांची कोणती इच्छा होती ते आता आपण पाहूया. बालमित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की शिवरायांनी पुरंदरच्या तहात 23 किल्ले जयसिंगास दिलेले आहेत. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडेच होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. बालमित्रांनो, या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला कोंढाणा किल्ला दिसत आहे. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. बालमित्रांनो, या ठिकाणी कोण कोणास म्हणाले असा प्रश्न विचारतात. शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे असं कोण कोणास म्हणाले? तर मातोश्री जिजाऊ शिवरायांना म्हणाल्या. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचाच असा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कुणाला? कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. चला तर बालमित्रांनो, आता आपण तानाजी मालुसरे या वीराविषयी माहिती पाहूया. या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये वीर तानाजी मालुसरे दिसत आहेत. तानाजी मालुसरे आरंभापासूनच शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव होते, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई, दिरंगाई माहीतच नव्हती. कुचराई म्हणजे काय तर टाळाटाळ करणे, एखाद्या कामाची टाळाटाळ करणे. आणि दिरंगाई म्हणजे काय तर एखादं काम लांबणीवर टाकणे, पुढे ढकलणे. पण तानाजी मालुसरे मात्र शिवरायांच्या कामात त्यांच्याजवळ कधीच कुचराई आणि दिरंगाई आपल्याला दिसत नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. मोठा हिम्मतवान गडी आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने चलाक. शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती. आधी लग्न कोंढाण्याचे. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपले होते. तानाजीला वाटले महाराज आणि माँसाहेब यांना लग्नाला बोलवावे. तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले आणि शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. या ठिकाणी आपल्याला कोण कोणास म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. हे विधान कुणी म्हटले तर शिवाजी महाराजांनी शेलार मामास उद्देशून म्हटलेले आहे. बालमित्रांनो, या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला जिजाऊ, माँसाहेब, शिवराय आणि तानाजी मालुसरे दिसत आहेत. तानाजी मालुसरे स्वतःचा मुलगा रायबा याच्या लग्नाची लग्नपत्रिका घेऊन निमंत्रण देण्यासाठी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे. शिवराय स्वतः कामगिरीवर जाणार हे शिवरायांचे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार, मला आशीर्वाद द्या. अशी प्रतिज्ञा करताना आपल्याला चित्रामध्ये तानाजी मालुसरे दिसत आहेत. आता तानाजीचा बेत कोणता होता
ते आता आपण पाहूया. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहेळणी केली. पश्चिमेला उंचच उंच कडा होता. त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. या ठिकाणी हे विधान कोणी कोणास म्हटले आहे? सूर्याजी, तू 500 गडे घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. हे विधान तानाजी मालुसरे यांनी आपला भाऊ सूर्याजी यास उद्देशून म्हटलेले आहे. आणि गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा गाठतो, उघडतो. मग या तुम्ही आत घुसा, एकदम धुवा उडवू शत्रूचा. चला. सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 वाटांनी निघाले. तानाजी आणि त्यांचे मावळे कड्यावरून गडावर कसे गेले ते आता पाहूया. बालमित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कोंढाणा किल्ल्याचा उंचच उंच कडा दिसत आहे. हा कडा एवढा उंच होता. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्ही निरीक्षण करा. हा कडा चढणं किती कठीण काम आहे. एवढा उंचच उंच कडा होता. दिवसा ढवळ्या सुद्धा हा कडा चढणं कठीण आहे. आणि एवढा कठीण कडा तानाजी मालुसरे आणि त्याचे मावळे कशा पद्धतीने चढून गेलेले आहेत ते आता आपण पाहूया. रात्रीची वेळ होती. तानाजी आणि त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते. या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते कपारीस धरून, कोठे फटीत पोटे घालून मोठ्या हिमतेने कडा चढून वर गेले. आणि 5-6 मावळे जे वर गेले त्यांनी वर जाताच दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले, झाडाच्या खोडाला. आणि मग काय, तानाजी आणि त्यांचे मावळे दोरावरून भराभर वाणाऱ्यासारखे कडा चढून गडावर गेले. चित्रामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे ते मावळे कडा कसे भराभर चढत आहेत. आता चला तर बालमित्रांनो, तानाजीचा पराक्रम पाहूया. इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला. या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला कल्याण दरवाजा दिसत आहे. या कल्याण दरवाजाने सूर्याजी आणि मावळे कल्याण दरवाजापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि तो कल्याण दरवाजा उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानाला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातगाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणानू लागल्या. मशालींचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर, कोणीही हटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वाराने जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. धारातीर्थी कोसळले म्हणजे मृत्युमुखी पडले. गड आला पण सिंह गेला. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी आणि त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले. पण बालमित्रांनो, ती वेळ काही दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाई सारखे काय पळता? भागूबाई सारखे पळता म्हणजे असे घाबरून काय पळता? या ठिकाणी तुम्हाला हे विधान कोणी कोणास म्हटले असा प्रश्न विचारतात. अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाई सारखे काय पळता? हे विधान सूर्याजीने, तानाजीचा भाऊ सूर्याजी यांनी मावळ्यांना उद्देशून म्हटलेले आहे. मावळ्यांना म्हटले, मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मारा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. हे ऐकून मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला. पण गड सर करताना तानाजी सारखा शूर मोहरा
धारातीर्थी पडला म्हणजे मृत्युमुखी पडला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. आणि तेव्हापासून कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. कोंढाणा किल्ल्याला सिंहगड या नावाने ओळखू लागले. ही घटना सन 1670 मध्ये घडली आणि पुढे उमरठी गावी जाऊन शिवरायांनी तानाजीचा मुलगा रायबा याचे लग्न सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडला. अशा प्रकारे तानाजीने कोंढाणा किल्ला सर केलेला आहे. बालमित्रांनो, हा धडा तुम्ही 2-3 वेळा मन लावून वाचा आणि धड्याखालील स्वाध्याय सोडवा, स्वतः उत्तरे शोधा. प्रश्नोत्तरे लिहून झाल्यावर ती वाचा आणि लक्षात ठेवा. या धड्यावर आधारित मी तुम्हाला एक उपक्रम सांगणार आहे. तुम्ही आपल्या आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करा आणि आजूबाजूच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची यादी करा. तसेच कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षित अंतर राखा. वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवा आणि नाका तोंडाला मास्क व्यवस्थित लावा. तुम्ही घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.